नमस्कार. नुकताच महाकुंभमेळा झाला, पण तुम्हाला नाही जायला मिळालं म्हणून नाराज होऊ नका. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कुंभमेळा झाला तरी सुद्धा 1 वर्ष तिथं स्नान करून पुण्य मिळवता येतं. कुंभमेळा का होतो तर दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे देवलोक शक्तिहीन झाले व मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्र मंथन ही संकल्पना पुढे आली. समुद्र मंथन हे 12 दिवस चाललं. ते 12 दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 12 वर्ष होतात. अमृत प्राप्त झालं तर ते दानवांपासून लपवून ठेवण्यासाठी देवांनी अमृत कुंभ घेऊन पलायन केलं. या पलायनादरम्यान ते ज्या ज्या ठिकाणी लपले ती 4 ठिकाण म्हणजे हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक. आता या ठिकाणी हे अमृत कुंभ ठेवले गेल्याने या 4 स्थानांना महत्त्व प्राप्त झाले. ते या 4 ठिकाणी ज्यावेळी थांबले त्यावेळी असणारे ग्रह योगावर पुढे कुंभमेळा भरू लागला. रवी, चंद्र, गुरु हे गोचरमध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो. त्या योगावर त्या ठिकाणी कुंभमेळा कधी 6 वर्ष, कधी 12 वर्ष, तर कधी 144 वर्षांनी योग येत असतात. आता जर असा योग 6 वर्षांनी आला तर त्याला अर्ध कुंभमेळा भरतो. जर असा योग 12 वर्षांनी आला तो पूर्ण कुंभ भरतो. आणि जर असा योग 144 वर्षांनी आला तर महाकुंभमेळा भरतो. आता आलेला आहे ना तो वर्षातला प्रयाग येथील जो कुंभमेळा भरलाय तो महाकुंभमेळा आहे. तो 144 वर्षांनी आला आहे. हा 144 वर्षांनी आला आहे. आता यापुढे हा योग 22व्या शतकात येणार आहे. आपले भाग्य की आपल्या आयुष्यात महाकुंभमेळ्याचे आयोजन होत आहे. हा योग आपल्या आयुष्यात येणं म्हणजे खूप भाग्यवान. आणि तेही प्रयाग या स्थळी. प्रयागला एवढं महत्त्व का तर ब्रह्मदेवाने सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ प्रयाग येथे केला होता. प्र म्हणजे प्रथम व याग म्हणजे यज्ञ, म्हणून त्याला प्रयाग हे नाव पडलं. या त्रिवेणी संगमात जर आपण कुंभ पर्व काळात स्नान केलं तर मोक्ष प्राप्ती होते. कळत न कळत केलेली पाप नष्ट होतात. मोठमोठ्या तपस्वी साधू संत यांनी स्नान करून पवित्र झालेल्या जलात आपण स्नान केल्यास ते सिद्धी व साधनेचे फळ मिळते. या कुंभमेळ्याचा पर्व काळ 1 महिना जरी असला तरी वर्षभर आपण तिथे जाऊन स्नान केले तरी चालते. गर्दीच्या वेळी जाऊन त्रास करून घेण्यापेक्षा नंतर गेलेले बरे. खरे तर त्या पर्व काळात तपस्वी साधू संत यांचाच मान आणि अधिकार असतो. आपण गर्दी करून त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करू नये. दुरून त्यांचे दर्शन घ्यावे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा संगमात जाऊन स्नान संध्या करावी. या पर्व काळात पिंडदान श्राद्ध कर्म करण्याने पितरांना देखील मोक्ष प्राप्ती होते. तर अशा सुवर्ण संधी म्हणा किंवा अमृत संधी म्हणा याचा अवश्य लाभ घ्या आणि उपकृत व्हा. 1 वर्षभरात कधीही जा आणि स्नान संगमावर करून या. धन्यवाद.